14 वर्ष झालं बेंदूर काढतोय। लहान असल्यापासून आमचा हा सण आम्ही प्रत्येक वर्षी उत्साह साजरा करतो। नमस्कार, मी अनिकेत गणेश कीर्तक। आम्ही आमचं गाव करंजे, आमची 14-15 वर्ष झाले म्हणजे आम्ही बेंदूर हा सण साजरा करतो प्रत्येक वर्षी। आमचा सातारचा राजा मित्र समूह हा ग्रुप आहे। या ग्रुपतर्फे तसेच गरुड ग्रुप करंजे यातर्फे आम्ही सर्व मिळून मित्र एकत्र येऊन हा बेंदूर हा सण प्रत्येक वर्षी साजरा करतो। हा आमचा भारत बैल, हा भारत बैल हा पब्लिकने जास्त पळतो। हा पेडगावमध्ये एक 800 गाडीत राहिलेला बैल आहे। तर त्याबरोबर डबरमाळा असे भरपूर बिंजोड आहेत बैलाच्या। एक कमीत कमी एक गेल्या सीझन म्हणजे 1-2 वर्ष बैल 4 वर्षाचा आहे। 4 वर्षात बैलाने 160 बिंजोड केलेले आहेत। 160 बिंजोड बैल झालेले आहेत। तसंच बैल आपले मथुर बैल आहे मुंबईचा राहुलभाई पाटील यांचा, त्याच्याबरोबर पण पळलेला बैल आहे भारत। एकंदरीत आज सेलिब्रिटी बैलांची म्हणताय, त्याला काय सांगाल तुम्ही? अजून बैल कुठले सांगितलं? माझं नाव सिद्धांत संजय कीर्तक। आम्ही प्रॉपर गाव आमचं करंजे। आमची म्हणजे तशी बरीच बैल आहेत, पण आता ही 4 बैल आहेत। बैल सगळी चांगली पळतात आणि सगळी नावं रूपातली बैल आहेत। आणि दरवर्षी आता मागं डमरू आहे, शंकर आहे आणि बावरे आहे आणि हा भारत आहे। बैल 4ही चांगली पळतात, पब्लिकने पळतात बैल। ते दुसरा डमरू एक बैल आहे, तो बैल आमचा एक आता 16 वर्ष झाले पळतोय। तो बैल म्हणजे त्यानं असं कोणतीच गाडी ठेवली नाही मुंबईत की त्या बैलानं म्हणजे गाडी मारायची राहिली त्या बैलाकडनं। त्यानं जे मोठे मुंबईत नाव होतं ना, ते प्रत्येक नावावर त्यानं नाव फिरवलेलं आहे। तो बैल म्हणजे त्या बैलाचे म्हणजे आजपर्यंत त्या बैलानं म्हणजे इतक्या आनंदाची शिक्षण दिली ती की म्हणजे त्यानं म्हणजे कुणाची अशी म्हणजे आपल्याला इच्छा आहे की याची गाडी आपल्याला मग करायची आणि त्या बैलानं आपण ती गाडी धरली आणि त्या बैलानं कधी कमी पण आपल्याला दिलाय। असं आपल्या आयुष्यात म्हणजे आज कसा क्षण आपल्याला कधी आला नाही त्या बैलाकडे। एकंदरीत बैलांनी तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंद आणलेले आणि तोच आनंद तुम्ही परतफेड करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात दरवर्षी आम्ही करतो। बैलांनी आम्हाला भरपूर काय दिलंय, त्यामुळे हा दिवस आम्ही बैलांसाठी 100% ताकदीने दिवशी आमचे सर्व मित्र परिवार म्हणजे एक आता आमचे बंधू योगेश कीर्तक म्हणा, हे महाराष्ट्र केसरी गरुड बैलाचे मालक, आमचं सगळ्यात जुना बैल गरुड, त्याच्यापासून आमचं म्हणजे एक गावाला आमची आवड निर्माण झालेली, त्याचे मालक, त्याचं आमची सगळी पोरं आता हे प्रतीक कीर्तक, हे रुद्र गरुड बैल आमच्यातला आहे, त्याचे मालक तसे सर्व पोरं आहेत नाही। आता या बबलू हिंद केसरी बैल, कुशेगावात सुंदर हिंद केसरी 3 पायावर बैल पळायचा, एक कमीत कमी 301 नंबर आहेत बैलाचे। त्या बैलानं कुशेगावमध्ये असं एक पण मैदान झालं नाही की ते बैल बोलायलाच राहिला नाही, म्हणजे एवढा बैल मोठा नावातला। त्याच्यामुळे हिंद केसरी कुशेगाव, शिवराज ट्रॅव्हल्स कुशेगाव म्हणून त्यांचं नाव, ते म्हणजे कुशेगाववरून आले आपल्या केंद्रासाठी। असे भरपूर बाहेरचे मित्र आहेत, सरकारची आली ती कोंडव्यातली भरपूर आमचे आजोबा लांब पोरं या बेंदूर सणाला आमची एकत्र येतात सगळी पोरं। मुंबईची पण मथुरची सगळी टीम थोड्याच वेळात आता येणार आहे इथं। मुंबईचा जो मथुर बैलाची सगळी टीम थोड्या वेळात इथं येणार आहे। सगळी नावाजलेली बैलवाली सगळी मित्र परिवार आमची या बेंदराला हजर असतात दरवर्षी। त्या विनंतीला मान देऊन तुमचे आमचे परिवार सगळे मोठ्या प्रमाणात पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात बेंदूर आम्ही सण साजरा करतो।